इंग्रजांकडून मिळालेल्या स्वातंत्र्याला मी स्वातंत्र्य म्हणू तरी कशी, जर आजही मी स्वतंत्र नाही या भूवरी. सणासुदीला मला देवी म्हणून पूजायचं आणि मग जिथे पूजायचं तिथेच मला लुटायचं. स्वतःची आई ती आई, स्वतःची बहीण ती बहीण, स्वतःची पत्नी ती पत्नी, आणि दुसऱ्याची कपड्यांवरून ज्ञान वाटत हेपलत असतात काही, पण पुरुषांना विवेकी बनवण्याची त्यांची ऐपतच नाही. मला घरात भय वाटतं, मला दारात भय वाटतं, मला कार्यालयात भय वाटतं, मला गर्दीच्या प्रवासातही भय वाटतं, मला प्रकाशात भय वाटतं, मला अंधारात भय वाटतं, मला रस्त्यानं चालतानाही भय वाटतं. मी सुरक्षित नक्की आहे तरी कुठे? आहे अशी कोणती जागा जिथे मी बिनधास्त असेन, बेफिकर असेन, जिथे नसेल मला भय कोणी माझ्या मर्जीच्या बगैर मला निर्वस्त्र करण्याचं, माझ्या शरीराला स्पर्श करण्याचं, वासनेनं भागलं नाही म्हणून हिंसेनं माझ्या गुप्तांगाची विल्हेवाट लावण्याचं? आहे अशी कोणती जागा? जरा पदर सरकला म्हणून चर्चा माझ्याच चरित्राची होते, पण पदर सरकला म्हणून त्या पलीकडलं पाहू इच्छिणाऱ्या डोळ्यांना मात्र मुभास मुभा असते. आयटम, माल ही पूर्ण शरीराची टोपण नव्हे, अवयवांची टोपण नव्हे, न घेतलेलीच बरी. मी म्हणते, हा पुरुष इतका धजावतोच कसा? जसं तुझ्या आईचं शरीर तसंच इतर स्त्रियांचं शरीर. स्वतःच्या आईला निर्वस्त्र पाहून उत्तेजना जाग्या होतील का तुझ्या? कदाचित होतीलही, कारण तू अजून कोणत्या नीचपणाचा कळस काढशील हे ठाऊक नाही. तू अनेकदा नाते विसरून जातोस, तुला भानच राहत नाही कोणाशी तुझं काय नातं आहे. मला वाटतं आता यावर एकच पर्याय आहे. आई म्हणून मला नाही जमायचं, पण नाईलाज आहे. सुरुवातीला गोड, गोंडस, निरागस वाटणाऱ्या पुल्लिंगी जीवाला मी जर जन्मताच ठेचलं तर? नाहीतरी वंशाच्या दिव्यासाठी माझा बळी तर जातच असतो. माझं भय तरी संपून जाईल. मीच जन्म द्यायचा आणि मीच भयात जगायचं. कशासाठी आणि काय होईल? मानवजात संपूनच जाईल ना. जाऊ देत. तसंही माणूस आता उरलाय तो किती. कदाचित या माणसांच्या नसण्याने ही धरणी आनंदीच होईल.